लिंबू सरबत सगळ्यांनाच आवडतं आणि उन्हाळ्यात तर आपण हमखास पितो, पण उन्हाळ्यात लिंबूच एवढी महाग असतात की आपण लिंबू सरबत करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही। म्हणूनच आपण लिंबू सरबत प्रीमिक्स करतो, जेणेकरून पूर्ण उन्हाळा आपल्याला हे लिंबू सरबत करून पिता यावं म्हणून, आणि अगदी लहान मुलं सुद्धा पटकन लिंबू सरबत करून पिऊ शकतील। तर बघूयात वेळ न घालवता वर्षभर टिकणारा लिंबू सरबताचं 2 किलोचं प्रीमिक्स माझ्या पद्धतीने। सगळ्यात आधी मी घेतलेत अर्धा किलो लिंबू। ही मी 50 रुपयांची घेतली होती। या पातळ सालीच्या लिंबांना कागदी लिंब असं म्हणतात। या लिंबांमध्ये रस खूप असतो आणि ही पातळ सालीची असतात। ही लिंब मी आदल्या दिवशी धुवून घेतली होती आणि लिंबू सुकल्यावर फ्रीजमध्ये न ठेवता प्रीमिक्स करायला घेतली आहेत। बरं, ही लिंब तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये चांगली मिळतात। आता लिंबू घेऊन व्हिडिओमध्ये दाखवलंय ना, तसं हाताने रब करा किंवा थोडं हाताने दाबून घ्या, म्हणजे लिंब सैलसर होऊन रस जास्त निघेल। आणि लिंबू कट करताना आडवे कट करून घ्यायचे, उभे कट करायचे नाहीत, म्हणजे आडवे कट केल्याने रस व्यवस्थित निघतो। अशाच प्रकारे मी सगळे लिंबू हाताने चोळून किंवा रब करून आणि आडवी कट करून घेतलीत, व्हिडिओमध्ये बघू शकता। आता या लिंबाचा रस काढून घ्यायचा। आधी एक प्लेट घेऊन बाजूला ठेवून द्या, म्हणजे रस काढलेली लिंब त्यामध्ये ठेवता येतील। लिंबाचे रस काढण्यासाठी लिंबू रस यंत्र घ्या आणि एक वाटी किंवा भांडं सेट करून घ्या। आपल्याला पुढे त्यानेच रस मोजून साखर ॲड करायची आहे। बरं, या यंत्राने पूर्ण लिंबाचा रस निघत नाही, म्हणून हाताने सुद्धा काढून घ्या। व्हिडिओमध्ये प्रोसेस सुरूच आहे आणि पुन्हा दुसरा लिंबू घेऊन अशीच प्रोसेस फॉलो करा। अशा प्रकारे 3 लिंबांचा रस काढून झाल्यावर पुन्हा 3 लिंबांचे तुकडे त्या यंत्रात घालायचे आणि एकदम सगळे पिळून घ्यायचे। बघा किती रस निघतोय। तर अशाच प्रकारे आधी सगळ्या लिंबांचा रस काढून घेतला आणि उरलेल्या लिंबांची सालं फेकून न देता ती कुकरमध्ये घाला, किंवा लिंबांच्या सालीचं लोणचंही करता येतं, फिनाईल सुद्धा करता येतं। लिंबाचा रस फुल बाउल भरून झालेला आहे, बघू शकताय। आता रस जास्त आहे म्हणून मी 2 ताटल्यांमध्ये डिवाइड केलेला आहे, पण आधी मी एकच ताटामध्ये सर्व लिंबाचा रस गाळणीतून चाळून घेतलेला आहे, म्हणजे लहान बिया वेगळ्या होतील आणि लिंबाचे काही धागे असतील तर तेही वेगळे होतील। ताटात बघू शकता किती स्वच्छ पांढरा शुभ्र रस मिळालेला आहे। चाळून झालेला आता निम्मा रस मी दुसऱ्या ताटलीमध्ये ओतून घेतला आणि आता या रसामध्ये तुम्ही तिप्पट किंवा 4 पट साखर ॲड करू शकता। मी एका ताटात 1.5 बाउल साखर घातली आणि दुसऱ्या ताटात 1.5 बाउल साखर घातली आणि दोन्ही ताटामध्ये चवीनुसार ताटाचं साधं मीठ घालून घेतलं। या मिश्रणामध्ये सैंधव मीठ अजिबात घालू नका, कारण सांगते, जर तुम्ही हे वर्षभरासाठी करत असाल तर सैंधव मिठामुळे कालांतराने खूप हिवळ आणि घाण वास येतो प्रीमिक्सला, आणि प्रीमिक्सचा जो पांढरा कलर आहे तो चेंज होऊन काळपट तपकिरी कलरचा होतो। मी हे करून बघितलंय म्हणून तुम्हाला सांगते। आता हे साखरेचे मिश्रण कोरड्या चमच्याने हलक्या हाताने ढवळून घ्या। व्हिडिओमध्ये बघू शकता सेम दोन्ही ताटातले मिश्रण मी असेच ढवळून घेतले आणि याला रूम टेम्परेचरवर सेट होऊ द्या। फॅन लावून सुकवलं तरी चालेल, पण हे रूम टेम्परेचरवर सुकायला मला जवळजवळ 10 दिवस लागले। तिसऱ्या दिवशीचं टेक्स्चर बघू शकता। याला रोज एकदाच चमच्याने हलवायचं। दिवस 4था, मिश्रणाचे खडे होत चाललेत। आता मात्र ताटाच्या कडेला लागलेली साखर सुद्धा चमच्याने खरडवायची। दिवस 10वा, साखरेचे पूर्ण खडे झालेले आहेत। 10व्या दिवसाची साखर बघू शकता व्हिडिओमध्ये कशी झाली आहे। आता हाताला जास्त चिकटपणा सुद्धा जाणवत नाही। आता मोठं कोरडं मिक्सरचं भांडं घेऊन थोडीच अगदी साखर घालून त्यामध्ये सिट्रिक ॲसिडचे थोडेसे दाणे घालून प्रत्येक बॅच वाटताना सिट्रिक ॲसिड घालायचे। तर सिट्रिक ॲसिड हे लिंबापासूनच बनलेलं असतं। सिट्रिक ॲसिडचा वापर प्रामुख्याने चव आंबट करण्यासाठी केला जातो, तसेच जॅम, जेली, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्नपदार्थ टिकवण्यासाठी, प्रिझर्वेटिव्ह म्हणून, तसेच रंग आणि चव टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो। आणि मी इथे वापरले आहे कारण हे वर्षभराचे प्रीमिक्स आहे म्हणून। आणि एका वेळेस वाटताना थोडी साखर घालून चालू बंद मोडवर सगळ्या मिश्रणाची रवाळ किंवा बारीक पावडर करून घ्या। तुम्हाला टेक्स्चर कसं हवंय अगदी त्याप्रमाणे। फक्त पावडर करताना लक्षात असू द्या, चालू बंद मोडवरच हे पावडर करून घ्यायची, नाहीतर साखरेचे मिश्रण गरम होईल आणि त्याला पाणी सुटेल, म्हणून बस एवढीच काळजी घ्या। 2 kgच्या वर पावडर झालेली आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये। मग ही पावडर शक्यतो काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि ही पावडर काढताना ओला चमचा मात्र वापरू नका। सरबत करताना 1 ग्लासामध्ये बर्फाचे खडे घाला, किंवा तुम्हाला सब्जा घालायचा असेल किंवा सुकलेली पुदिन्याची पानं क्रश करून घालू शकता। मी इथे ताजी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि 2 मोठे चमचे प्रीमिक्सची पावडर ॲड करून साधं पाणी घालून चमच्याने ढवळलं आणि 1 मिनिटात तयार झालं परफेक्ट लिंबू सरबत। चला घ्या पटकन लिंब आणि करून घ्या प्रीमिक्स वर्षभरासाठी किंवा 2-4 महिन्यासाठी।